नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय गंधारे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय डिप्लोमाला ह्या युट्यूब चॅनल वरती आणि डिप्लोमाला ह्या ऑफिशियल ऍप वरती. चला तर मग सुरुवात करूया नेक्स्ट पॉइंटला. बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस झालं होतं बच्चो आरएमएस व्हॅल्यू बद्दल. ठीक आहे, तर काय काय डिस्कशन झालं होतं की आरएमएस व्हॅल्यू काय रे, तर जर आपण एक कंडक्टर घेतलाय ज्या कंडक्टरचं मटेरियल सेम असेल, दोन्ही कॉपर पासून तयार झालेले असतील, दोघांची लेंथ सेम असेल, दोघांचा एरिया सेम असेल, तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी होईल रे, सेम होईल. दॅट्स इट. मग सेम रेजिस्टर ह्या सेम कंडक्टर मधून एसी करंट फ्लो केला आणि इकडून डीसी करंट फ्लो केला. एक एम्पियर करंट आहे, 1 एम्पियर करंट आहे, दोघांचा टाइम ड्युरेशन सुद्धा सेम आहे. ठीक आहे, तर काय होतं, सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होते आणि हीच एक्सप्लेनेशन कोण देतो बच्चो, आरएमएस व्हॅल्यू मध्ये एक्सप्लेनेशन मिळतं. परत म्हटलं इथं मी, इफेक्टिव्ह मीन्स व्हॉट, इट शोज द इफेक्ट इन टर्म्स ऑफ हीट फॉर एसी एज वेल एज फॉर डीसी. ओके, डीसी मीन्स स्टेडी करंट और फॉर सेम इफेक्ट त्यामधून हीट प्रोड्यूस होते. एवढं बघितलंय. नेचर ऑफ सप्लाय, एसी आपल्या घरी फॉर फॉर डोमेस्टिक पर्पज आपल्या घरी जर सप्लाय कुठला येतो तर तो आहे एसी सप्लाय, आणि तो एसी सप्लाय येतो इन टर्म्स ऑफ आरएमएस व्हॅल्यू. ठीक आहे, जर आपल्या घरी सप्लाय असेल तर असा येतो सिंगल फेज 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. येस, व्होल्टेजचे जे टॉलरन्स आहे ते +-6% आहे आणि फ्रिक्वेन्सीचं टॉलरन्स आहे +-3%. हे तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारू शकतात हा पोर्शन. ओके, चला तर पुढच्या पॉइंटला डिस्कस करूया बच्चो. हे बघा, हे पण डिस्कशन झाले. रूट मीन स्क्वेअर. ठीक आहे, रूट मीन स्क्वेअर काय केले, रूट मीन स्क्वेअर आय स्क्वेअर. येस, आणि आय ची जी व्हॅल्यू आहे तर बरेच विद्यार्थी टेन्शन घेतील, सर आय म्हणजे काय. सो आय इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी. ओके, आणि या ठिकाणी V म्हणजे V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. चालेल, कळतंय, नक्की कळायला पाहिजे. दॅट्स इट. मग इथे तुम्ही जे व्हॅल्यू पुट केली तर IM स्क्वेअर होईल. मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन देऊ शकतो पण डिप्लोमाला तेवढी गरज नाही, आवश्यकता नाहीये. चला पुढच्या पॉइंटला. हे झालं इथपर्यंत क्लिअर. हे जर एक्सप्लेनेशन हे पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर काय येतं, IM/√2 येतं. 1/√2 ची व्हॅल्यू किती आहे रे, 0.707. या ठिकाणी लिहितोय 1/√2 ची व्हॅल्यू येते 0.707. ओके, SQRQ ZQ बुक्की टेंगू. इथपर्यंत काय अडचण. चल नेक्स्ट पॉइंट बघा. सॉरी, क्वेश्चन आहे. चला क्वेश्चन काय सांगतोय, क्वेश्चन काय विचारतो, फाइंड आरएमएस व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट करंट इन अ वायर कॅरी सायमल्टेनियसली. ओके, सायमल्टेनियसली हा वायर आहे. ओके, आणि ह्या वायर मध्ये सायमल्टेनियसली एसी अँड डीसी करंट फ्लो होतोय. येस, सायमल्टेनियसली डीसी करंट ऑफ 10 एम्पियर अँड सायनोसॉइडल अल्टरनेटिंग करंट. येस, पीक व्हॅल्यू ऑफ अगेन 10 एम्पियर. म्हणजे एसी करंट 10 एम्पियर आहे, एसी करंट 10 एम्पियर आहे, डीसी करंट सुद्धा 10 एम्पियर आहे. तर विचारले त्यांनी फाइंड द आरएमएस व्हॅल्यू. किती सोपं आहे बघा रे. आयआरएमएस इज इक्वल टू रूट. ओके, सगळ्यात पहिले डीसी करंट प्लस एसी करंट. ठीक आहे, तर डीसी करंट किती आहे रे, 10 त्याचा स्क्वेअर प्लस एसी करंट किती आहे बच्चो, 10 भागिले √2 त्याचा स्क्वेअर. काय प्रॉब्लेम, रूट मीन स्क्वेअर डायरेक्टली आलं. डीसी आलं, हे डीसी आणि हे एसी. चला चेक करा. या ठिकाणी 10 चा स्क्वेअर किती येतो बच्चो, 100 प्लस इथे बघा 10 चा स्क्वेअर किती येतो रे, 100. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं तर किती येतं रे, 2. ओके, 100/2 बोलत चला, 100/2 50. 100 प्लस 50 150. सो या ठिकाणी येणार इन स्क्वेअर रूट ऑफ 150. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. ह्याला तुम्ही इथं वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकता. ओके, सिम्प्लिफिकेशन केलं तर मला वाटतं हे 12.25 एम्पियर समथिंग काहीतरी यावं. ठीक आहे, सो दिस इज द आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे, येस, आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय, व्हॉट इज द आरएमएस व्हॅल्यू ऑफ सायनोसॉइडल अल्टरनेटिंग करंट. काय विचारलंय, आरएमएस व्हॅल्यू विचारले. अल्टरनेटिंग करंट एसी आहे, लक्ष द्या प्लीज, एसी सप्लाय 10 एम्पियर आहे. ऑफ मॅक्झिमम करंट म्हणजे
जे गिवन आहे ते आयएम दिलेले तुम्हाला. किती दिलेले आयएम? यस बच्चो 10 एम्पियर दिलेलं आहे. काय काढायचंय? आरएमएस व्हॅल्यू. मग लिहा IRMS इज इक्वल टू मॅक्झिमम करंट म्हणजे आयएम अपॉन √2. ओके, 1/√2 ची व्हॅल्यू किती येते? 1/√2 ची व्हॅल्यू 0.707. आयएम ला आयएम इथे ऍज इट इज. अगेन 0.707 मल्टिप्लाय बाय 10 किती येईल? किती येईल? IRMS इज इक्वल टू 7.07 एम्पियर. यस, 7.07 एम्पियर. क्लिअर आहे? सोपं आहे. मॅक्झिमम करंट दिलं होतं, आरएमएस व्हॅल्यू विचारली होती. यस, फॉर्म्युला माहिती आहे. आयएम बाय √2. 1/√2 किती येतं रे? 0.707. आयएम ची व्हॅल्यू मल्टिप्लाय केलं तर किती येतं? 7.07. क्लिअर आहे? चल नेक्स्ट, ऍव्हरेज व्हॅल्यू. छान. सगळ्यात पहिला पॉईंट मी लिहू शकतो बच्चो, जो ऍव्हरेज व्हॅल्यू आहे इट इज कॅल्क्युलेटेड. एव्हरीवन, ऍव्हरेज व्हॅल्यू इज calculated over a period of half cycle. ओके, चल लक्ष द्या काय लिहिलंय इथे. यस, ऍव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड ओव्हर अ पिरियड ऑफ हाफ सायकल. ठीक आहे. आता हाफ सायकल म्हणजे काय? हाफ सायकल म्हणजे इकडे बघा, ही हाफ सायकल, हे डॉटेड ड्रॉ करता. ठीक आहे. जेवढा पोर्शन मी सिलेक्ट करतो एवढ्याच पोर्शन साठी. यस, किंवा ओके, ओके. इथे ऍव्हरेज व्हॅल्यू इज कॅल्क्युलेटेड ओव्हर अ पिरियड ऑफ हाफ सायकल. दॅट हाफ सायकल मे बी काय असू शकते? पॉझिटिव्ह हाफ सायकल असू शकते किंवा निगेटिव्ह हाफ सायकल सुद्धा असू शकते. असं जर कोणी म्हटलं की ऍव्हरेज व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कॅल्क्युलेट करू शकतो, तर अगदी चुकीचं बोलता येते. ऍव्हरेज व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी, त्याचबरोबर निगेटिव्ह हाफ सायकल साठी. ठीक आहे. या ठिकाणी लिहितो 0 to पाय, इथे बच्चो 2 पाय, अगेन 0 पाय 2 पाय. इथे जे आहे हे आहे बच्चो फॉर, हे आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल. काय रे लेकरांनो? पॉझिटिव्ह हाफ सायकल. आणि इथे कशासाठी आहे? निगेटिव्ह हाफ सायकल. ओके, पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. काही अडचण आहे? नक्की. पहिला, ऍव्हरेज व्हॅल्यू इज कॅल्क्युलेटेड ओव्हर अ पिरियड ऑफ हाफ सायकल. मग तुमच्यापैकी कोणीतरी मला लगेच प्रश्न विचारू शकतो, सर ऍव्हरेज व्हॅल्यू फॉर अ कम्प्लीट सायकल काय? येस, ऍव्हरेज व्हॅल्यू फॉर ए complete cycle is 0. Okay, average value for a complete cycle is 0. लाडूबाई, ठीक आहे, माझी लाडाची लाडूबाई. काय प्रॉब्लेम? म्हणजे इथे लिहू शकतो आपण ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ कम्प्लीट सायकल. ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ कम्प्लीट सायकल मार्किंग करतोय. ही पॉझिटिव्ह सायकल, ही निगेटिव्ह. ह्या कम्प्लीट सायकल साठी ऍव्हरेज व्हॅल्यू काय असेल? तर ती असेल बच्चो 0. म्हणजे इथे लिहितोय मी ऍव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू 0. दॅट्स इट. 0 पाय 2 पाय. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण? चल आता पुढे बघा. आता ऍव्हरेज व्हॅल्यू कळलं की हाफ सायकल साठी कॅल्क्युलेट करतो, ती पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या. दुसरी गोष्ट ही कळाली की ऍव्हरेज व्हॅल्यू ही फॉर कम्प्लीट सायकल किती असते बच्चो? 0 असते. ठीक आहे. आता त्या फॉर्म्युल्याबद्दल डिस्कस करू. इथे लिहितोय बच्चो
चला बघा, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट, ठीक आहे. आणि या ठिकाणी लिहितोय ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, ठीक आहे. चला चेक करून घ्या, पहा ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज आणि ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट. ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजे मीन येणार, ठीक आहे. इंटिग्रेशन फॉर 0 to t/2. सर आठवतंय t/2 लिहिले बच्चो, का रे? कारण इथे ऍव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो ओव्हर अ पिरियड ऑफ हाफ सायकल, म्हणून t/2. नक्की कळतंय? इथे आय पुढे काय रे, dt स्क्वेअर येईल का? मागे रूट मीन स्क्वेअर होतो, रूट पण होता स्क्वेअर पण होता, इथे फक्त मीन आहे. ऍव्हरेज व्हॅल्यू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t/2 इंटू इंटिग्रेशन काय विथ रिस्पेक्ट dt, झालं संपलं. कळतंय? आय, सर आय ची व्हॅल्यू काय? हे घ्या, आय इज इक्वल टू परत तीच व्हॅल्यू Im साइन ऑफ ओमेगा टी, ठीक आहे. या ठिकाणी मीन, ठीक आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t/2. ओके, इथे करंटच्या ऐवजी आता व्होल्टेज बद्दल डिस्कस करतोय, v dt इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t/2 dt. ओके, चला सिंप्लिफिकेशन केल्यानंतर जे आन्सर आपल्याकडे येईल बच्चो, इथे मॅक्झिमम करंट येईल Im डिवायडेड बाय मध्ये येतं, ठीक आहे. सिंप्लिफिकेशन केल्यानंतर 2Im/π, ठीक आहे. आणि इथे लिहू इच्छितो 2/π ची जी व्हॅल्यू आहे ती येते 0.637. किती व्हॅल्यू येते? 0.637. सो 2/π मीन्स 0.637 Im ला Im, ठीक आहे. युनिट काय रे बच्चो? आम्हा एम्पियर, यस एम्पियर. चला इकडे लक्ष द्या, इकडे काय येईल रे? 2Vm/π, 2Vm/π. नेक्स्ट 2/π ची व्हॅल्यू काय येते रे? या ठिकाणी लिहावं लागेल V average 0.637 Vm युनिट व्होल्ट. ओके, इथे युनिट काय लिहावं लागेल? व्होल्ट. लिहून घेऊ, काही अडचण नाही. चला इथे फक्त थोडस मी करेक्शन करतोय, ते याला थोडस, अरे बापरे, सिया किस आहे, अवघडच आहे राव. चला इथे लिहिता येईल आपल्याला आय ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, ठीक आहे. नक्की इथपर्यंत काय अडचण? कळतंय? आता एक गोष्ट लक्ष द्या, इथे मी नोट मध्ये ती पॉइंट लिहितोय, जेवढे काही नोट लिहिल मी, इम्पॉर्टंट की लिहिल त्या थोडस फोकस करायचा. मला सांगा तुम्हाला कुठली व्हॅल्यू मोठी वाटते? आरएमएस व्हॅल्यू मोठी वाटते का ऍव्हरेज व्हॅल्यू? येस, आरएमएस व्हॅल्यू मोठी वाटते का ऍव्हरेज व्हॅल्यू? तर डेफिनेटली बच्चो या ठिकाणी आरएमएस जी व्हॅल्यू आहे ही आरएमएस व्हॅल्यू ग्रेटर आहे कुणापेक्षा रे? कुणापेक्षा? ऍव्हरेज व्हॅल्यू पेक्षा. ऍव्हरेज व्हॅल्यू, ओके, काय अडचण इथपर्यंत? आरएमएस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऍव्हरेज व्हॅल्यू. पण तुम्ही जर असं लिहिलं, इकडे लक्ष द्या, IRMS म्हणजे आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट इज ग्रेटर दॅन average value of current. Yes, RMS value of voltage is greater than, yes, average value of voltage. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? नोट पॉइंट कळाला? आरएमएस व्हॅल्यू मोठी असते ऍव्हरेज व्हॅल्यू पेक्षा, म्हणून दोन्ही मध्ये लिहून घेतलं, ठीक आहे. चला आता थोडं आणखी पुढे एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची, ठीक आहे. क्वेश्चन घेऊ त्याच्या अगोदर ही गोष्ट एक्सप्लेन करून देतो. ती म्हणजे काय रे? तर बघा, ही जी आपली वेव्हफॉर्म आहे, सायनोसाइडल जी वेव्हफॉर्म आहे, ओमेगा टी इज इक्वल टू थीटा. इथे 0, इथे पाय आणि या ठिकाणी 2π, ठीक आहे. बघा मला सांगा, इथे रिप्रेझेंट करायचं असेल तर कुठल्या व्हॅल्यू रिप्रेझेंट करतोय, कुठं करता येईल? चला लक्ष द्या,
इथे हा मॅक्झिमम पॉइंटला येतो आयएम, त्याच्या थोडस खाली, येस थोडस खाली म्हणजे कधी येतं, इथे बघा थोडस खाली इथं 1/√2 म्हणजे 45 डिग्रीला इथं येतं IRMS, वरती येतं IM, इथं येतं IRMS, ठीक आहे. आणि थोडस परत खालच्या बाजूला इथं येतं आय ऍव्हरेज, ठीक आहे. सेम व्होल्टेज साठी करू शकता, सेम तुम्ही इथं व्होल्टेज साठी सुद्धा लिहू शकता. कसं व्होल्टेज साठी लिहिणार, IM आहे तर इथं VM, IRMS आहे तर VRMS, आय ऍव्हरेज आहे तर इथे V ऍव्हरेज. ओके ठीक आहे. चला बघा इथे लक्ष द्या, आता काय लिहितोय. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल. नेक्स्ट फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. ओके, फॉर अ complete cycle, for a positive half cycle, for a negative half cycle, for a complete half cycle. For a positive half cycle value काय येईल, फॉर्म्युला काय येईल बच्चो, प्लस यस फॉर इथे व्होल्टेज साठी लिहूत व्होल्टेज, इथे लिहूत करंट साठी व्होल्टेज. पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय फॉर्म्युला आहे, प्लस 2Vm/π. ओके, पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी. करंट साठी पॉझिटिव्ह हाफ साठी करंट, येस ठीक आहे, म्हणजे ऍव्हरेज व्होल्टेज आणि ऍव्हरेज करंट. ऍव्हरेज करंट पॉझिटिव्ह 2Im/π. निगेटिव्ह हाफ सायकल साठी काय, -2Vm/π. किंवा करंट साठी असेल तर -2Im/π. आणि इथे फॉर अ कंप्लीट सायकल काय, लाडाची लाडूबाई 0. ठीक आहे बच्चो, काय अडचण एवढ्यामध्ये, नक्की पोर्शन हा एवढा छान कळतोय, काय अडचण असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट मध्ये कळवू शकता. ठीक आहे, मग ह्या वरच्या ग्राफ वरून काय लिहिता येईल रे, वरच्या ग्राफ वरून लिहिल IM इज ग्रेटर दॅन IRMS. IRMS हा मोठा आहे कुणापेक्षा, आय ऍव्हरेज पेक्षा. त्याचबरोबर मॅक्झिमम व्होल्टेज मोठा आहे कुणापेक्षा, VRMS पेक्षा, आणि VRMS मोठा आहे कुणापेक्षा, V ऍव्हरेज पेक्षा. खतम. नक्की हा नोट पॉइंट तुमच्या सर्वांच्या लक्षात राहिला पाहिजे. चल बघून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. काय क्वेश्चन, व्हॉट इज द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ सायन्स अल्टरनेटिंग करंट. किती आहे रे सायन्स अल्टरनेटिंग करंट, मॅक्झिमम करंट किती आहे, मॅक्झिमम करंट किती आहे बच्चो, 10 एम्पियर आहे. बघा ना, मॅक्झिमम करंट ऑफ 10 एम्पियर लिहिलं इथं 10 एम्पियर. फॉर्म्युला काय आपल्याकडे, फॉर्म्युला आहे आय ऍव्हरेज, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट इज इक्वल टू 2Im/π. 2/π परत लिहितोय, 2/π ची व्हॅल्यू येते 0.637 रे बाबा, लिख लिया. 0.637. IM ला IM परत 0.637. IM ची वैल्यू किती है रे 10, तो ये आएगा 6.37. ये हो गया एम्पियर. खत्म. ओके, टाटा बाय बाय फिनुस. क्लियर है. सोपा प्रश्न आहे, पुढे पुढे आणखी लेवल अप करून दिलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू.